नेते जरा घोषणा द्या, परत हे करा. मनोवृत्तीच्या खराचा फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या. मान्य राजसाहेब ठाकरेंचा, मान्य अमित साहेब ठाकरेंचा. नीच विकृत माणसानं महाराष्ट्रामधल्या अनेक महिलांचं जे शोषण केलेलं आहे हा प्रकार नुकताच उघड झालेला आहे आणि यामध्ये अनेक राजकीय नेते सुद्धा त्या ठिकाणी त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी त्या बोंधू बाबाच्या दरबारामध्ये हजेरी लावलेले फोटो या ठिकाणी व्हायरल झालेले आहेत. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं त्याच्या फोटोला आज या ठिकाणी शेण खाऊ घातलेला आहे. आम्ही सत्ताधाऱ्याकडे मागणी करतो, जरी सत्ताधाऱ्याचे या ठिकाणी काही राजकीय नेते त्याच्या दरबारात जात असले तरी निपक्षपातीपणानं या सरकारनं याची सखोल चौकशी करावी आणि यामध्ये जे राजकीय सुद्धा नेते याच्यामध्ये अडकलेले आहेत, ज्याचा काय संबंध आहे, मग कोण असणार ते, त्यांच्यावर सरकारनं योग्य ती कारवाई करावी आणि ताबडतोब जलद गती न्यायालयामध्ये हा खटला चालवून या बोंधू अशोक खरातला फाशी द्यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. एकीकडे भाजप हिंदुत्ववादी पक्ष म्हणतंय आणि दुसरीकडे असे बोंधू बाबा जे आहेत ते हिंदुत्वाचं नाव खराब करतात, काय भावना? ही भारतीय जनता पक्षाची कुटील नीती आहे. फक्त ज्या वेळेस निवडणुका असतात त्यावेळेस फक्त हिंदू हिंदू म्हणायचं आणि हिंदूच्या मताचा आधार घ्यायचा आणि सत्तेमध्ये बसायचं आणि सत्ता आल्यानंतर ज्या वेळेस खरंच हिंदूवर ज्यावेळेस संकट येतात त्यावेळेला त्या हिंदूला वाऱ्यावर सोडून द्यायचं हे भारतीय जनता पक्षानं आजपर्यंत केलेलं आहे, हे सिद्ध झालेलं आहे. आणि आता भारतीय जनता पक्षाला सुद्धा काही जे खरे हिंदुत्ववादी नेते आहेत त्यांनी याचा विचार करावा. प्रबोधन केलं. या महाराष्ट्राची 800,000 वर्षापूर्वीची आपली सनातन संस्कृती आणि या राज्यातले कित्येक नेते होऊन गेले, ते नेते या संतांचा अभ्यास करून संतांचा आशीर्वाद घेऊन राजकारणाची पुढची दिशा ठरवत होते. तर आज अशी शोकांतिका महाराष्ट्रावर आली आहे की कुठल्या तरी या बंधू बाबाच्या या सरक्या मनोवृत्तीच्या लोकांचं मार्गदर्शन घेऊन त्या लोकांची कुठली तर अघोरी विद्या घेऊन आज हे सत्ताधारी त्या पावलावर पाऊल ठेवून या महाराष्ट्र हाकत आहेत. असली आज परिस्थिती महाराष्ट्रावर आली आहे. त्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं आम्ही आज ठाम मागणी करत आहोत की जर खरातला फाशी नाही झाली, त्या खरातला तर आज शेण खाऊ घातलेला आहे, पण याच्या पुढे जलदगती न्यायालयातून जर खरातला फाशी नाही झाली तर या सत्ताधाऱ्यांना सुद्धा शेण खाऊ घातल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जागराही मागणी आम्ही करत आहोत. Like, subscribe, click on the bell.